एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे सकाळ सकाळ पिल्लू आमची रडत उठलेली, कारण का तिचा छोटा दादा आहे तो जोरजोरात ओरडत होता। पण नंतर तिला मी उठवून बसली आणि तिने ना फर्स्ट टाईम अशी छोटी मुलं अगदी जवळून बघितलं। तिची तुम्ही रिॲक्शन बघत असाल। ती दोघांकडे बघते, इकडे तिकडे बघते आणि हसते। लिटरली ती त्यांच्या गालाला हात लावत होती, त्यांना टच करत होती। तुम्ही पुढे बघायलाच तिला जाम मज्जा वाटत होती, कारण का तिने फक्त लहान मुलं आहेत ना अशी लांबून लांबून बघितलेली, जवळून असं टच करून वगैरे नव्हते बघितलेली। कारण का तुम्हाला पण माहिती असेल की लहान मुलं इकडे पळ तिकडे पळ ह्याच्यात, तर त्याच्यातच ती असायची। आणि बघतात हे तिघं भावंड कशी खेळत आहेत। ही माझ्या छोट्या जावेची 2 मुलं आहेत, शिव आणि चिकू। चिकू त्याचं निकनेम आहे, त्याचं नाव आहे श्रेयांश। सो ही तिघं इथे खेळत आहेत। हा मोमेंट खूपच भारी होता माझ्यासाठी, कारण का पिल्लूची रिॲक्शन होती ना ती मला कॅच करायची होती की दोघांना बघून हिची रिॲक्शन काय असेल ते। सो ती फायनली मी कॅच केली। आणि इथे आजोबा आणि त्यांची नातू हे चौघंजणं खेळत आहेत। हा जो व्हिडिओ आहे तो तिघंजणं जेव्हा मोठे होतील तेव्हा बघतील तेव्हा खूप खुश होतील। आणि लिटरली पिल्लू पण अगदी मस्त त्यांच्यासोबत दोघांसोबत खेळत होती, एन्जॉय करत होती। थोडीफार रडली, घाबरली, त्याच्यानंतर ती खूपच एन्जॉय करत होती। आणि आज होतं पिल्लूचं जायवळ। सो इथे आई करत होत्या पुरणपोळ्या। तर तुम्ही बघताय पुरण आणि ह्या पुरणाच्या पोळ्या ह्या इकडे खानदेशमध्ये ह्याला खापरची पोळी असं, पुरणपोळी असं बोलतात। जे कोणी तिथे राहत असतील तर त्यांना माहिती असेल की ही पुरणपोळी कशी करतात, काय करतात। आणि पिल्लू पण आलेली उन्हामध्ये थोडंसं कवळं ऊन घेण्यासाठी। सो आता पुढे तुम्ही आई कंटिन्यू करते व्लॉग, सो तुम्ही पुढे बघत राहा की आई काय बोलतायत, कशा बोलतात। आता 3 वाजता उठली मी। माझं नाव निर्मला रमेश महाजन। 3 वाजता उठली मी। 3 वाजता उठली, पाणी लावलं हिटरला, आंघोळ केली, माझी देवाबत्ती केली, सूर्यनारायणला पाणी टाकलं, समर्थांना दिवा लावला, देवपूजा केली। नंतर मी डाळ कुकरला लावली। डाळ कुकरला लावून 2.5 किलो डाळीचं पुरण आहे। आज आमच्याकडे मुंजनचा कार्यक्रम आहे, आरत्या पण आहे, दीदीचं जावी पण काढायचंय आम्हाला। दीदीचं जावी पण काढायचंय आम्हाला। त्यानिमित्त आम्ही पुरणाच्या पोळ्या लावून आरती लावतो, म्हणजे पण जीव घालतो, दीदीचं जावी पण उतरवतो। आम्ही 20-25 जण असं जेवायला बाहेरचे पण सांगितलेले मंडळी। तर बघा माझ्या पोळ्या कशा आहेत। हे पीठ 70 रुपये पोळीप्रमाणे पोळी देते बरं का मी, खायला ऑर्डर घेते मी। 7 किलो, 8 किलो, 5 किलो, 3 किलो। तर इथे स्टार्टिंगला आईने तुम्हाला सगळं काय सांगितलं असेल, कसं काय केलं ते। सो तुम्हाला कसं वाटलं आई जे सांगत होत्या, काय सांगत होत्या ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि पिल्लू आणि आजोबा पण खेळत होते। सो इथे आता आई पुरणपोळी करत होत्या आणि तुम्ही आता पुढे बघा ते कशा प्रकारे करतात। आपण नॉर्मली कसं पोळपाट घेतो आणि लाटतो, आणि इथे आई आहेत त्या हातावरती करतात। ऑलमोस्ट जे खानदेशमधले असतील, नाशिक, जळगाव वगैरे त्या साईडचे लोक कोण बघत असतील त्यांच्या इथे ऑलमोस्ट असेच करतात पुरणपोळ्या, त्यांना तर आयडिया असेल। पण जे कोणी नवीन अशा प्रकारे बघत असेल त्यांच्यासाठी सगळं न्यू असेल। जसं की मी पण पहिल्यांदा बघितलं तेव्हा माझ्यासाठी न्यू होतं। आणि यांना खूप मोठ्या पुरणपोळ्या असतात, तुम्हाला दिसतच असेल खूप मोठ्या। आणि इथे पिल्लू, आजोबा आणि पिल्लूचा छोटा भाऊ खेळत होते। सो त्यांचं एन्जॉयमेंट चालू होतं। पिल्लू पण आमची सकाळी लवकर उठली। आता मी घुसते किचनमध्ये। आता किचनमध्ये घुसताना आता मी पहिले आता रस्सीचा मसाला करते, रस्सी करते, मग खीर, मग नंतर कुठले पापड भाज्या। हे आता किचनमध्ये घुसते। हे माझं घर बघा। पुढे जायला चल, आता तू पुढे चल। माझं घर बघा। लाईट लाव ना, लाईट लाव ना, हा लाईट लाव। आता माझ्या नातूची आंघोळ करते, माझी सुंदर मुलगी आता पीठ भिजते आरतीचं। तर किचन आता काढते मी रस्सीचा मसाला, आता करते रस्सी, एकाकडे रस्सी एकाकडे खीर, मग आरतीचा कार्यक्रम, मग दीदीचे बाल कापायचा कार्यक्रम, नंतर म्हणजे जीव घालायचे। तर इथे आईंचं आमचं छोटं गार्डन, म्हणजे छोटंसं त्यांना असं प्लांट्स खूप आवडतात। सो त्यांनी फुल डेकोरेट केलं आहे। तर तुम्ही बघू शकता किती मोठी मनी प्लांटची जी प्लांट आहे ते त्याने कुठपर्यंत ग्रो केलं आहे। आणि असे भरपूर सारे त्यांनी प्लांट्स लावलेत, इवन टेरेसवर पण लावलेत।
पण ते काय मला शूट करायला जमलं नाही, कारण का पिल्लू क्रँकी होत होती. आणि जे ही बाल्कनीची शूट आहे ती आमच्या दीदीने घेतलेली, म्हणजे नंदेची मुलगी, तिने ही शूट घेतलेली. आणि इथे ताई आहेत ती दिवे बनवत आहेत. आपलं ह्याचं गव्हाचं पीठ असतं त्याचे दिवे बनवतात इथे, आणि त्याच्यात तूप वगैरे टाकून ते देवासमोर ठेवतात. म्हणजेच आरत्या लावणं असं म्हणतात. आरत्या लावतात तेव्हा जायवळ काढतात खानदेशमध्ये. सो हे अशा काही विधी आहेत. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. आणि आई इथे खीर बनवतात आणि कटाची आमटी, म्हणजे जे पुरणपोळीसोबत खातात ते बनवतात. आणि इथे ना पुरं असं जे आपण गल्लीमध्ये राहतो त्यांना सगळ्यांना बोलवतात जेवायला. सो इथे आहे ते पिल्लूचं नॉर्मल डेकोरेशन आम्ही केलेलं आहे जायवळचं. इथे नॉर्मल फोटोशूट करणार, कारण का जे जायवळ आहे ते देवासमोर काढतात, केस आहेत ते देवासमोर काढतात. इथे माझी छोटी जाऊ आहे ती, जे मुलं येतात जेवायला, कुवारे मुलं, म्हणजे मुंज असं काहीतरी म्हणतात, मला पण एक्झॅक्ट आठवत नाही आहे तो वर्ड काय आहे. सो त्या मुलांना बोलवतात, मुलांना जेवायला देतात, त्यांचे पाय धुतले जातात जेवणाच्या आधी, त्यांची आरती केली जाते, त्यांना टिक्का लावला जातो. अशा प्रकारे हे केलं जातं. आणि हा माझ्या छोट्या जावेचा मुलगा चिकू, म्हणजे श्रेयांश, तो इतका आगाऊ आहे ना, आगाऊ म्हणजे बोलण्यात इतका पटाईत आहे ना, म्हणजे इतकं बोलतो ना तो, तुम्ही विचार पण नाही करू शकणार. आणि पोएम तर भारीच बोलतो तो, कधीतरी मी तुम्हाला ऐकवेल. आणि इथे आहे ते माझी छोटी जाऊ, त्यांची पूजा करून घेते, त्यांना जे ताट वाढलं आहे त्याची पूजा करून घेते, त्यांची पूजा करून घेते, त्यांच्या पायाला गंध लावते. जे काही मला करायचं होतं ते ती करते आता सगळं, कारण का मला प्रॉब्लेम होता, फोट डे होता, त्याच्यामुळे सगळं काही ती करते. आणि आता हे झाल्यानंतर ते लोक जेवतील, आम्ही आरत्या लावू देवाला, नैवेद्य ऑलरेडी दाखवलेलं आहे. सो आणि अशा प्रकारे पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्ही बघा, कारण का मला पण एवढं माहीत नव्हतं, माझ्यासाठी पण खूप नवीन होतं. आणि जे तिथले लोक असतील, खानदेशमधले लोक बघत असतील, ज्यांच्याकडे ऑलरेडी असं काही होत असेल, त्यांना तर आयडिया असेल तसं काय करतात, ते माझ्यासाठी सगळं काही नवीन होतं. आणि हे दिवे प्रिपेअर झालेत, आता ह्याच्यामध्ये तूप टाकलं आहे आणि आता हे ठेवणार देवासमोर. आणि नंतर म्हणजे टाईम असतो एक, त्या टायमिंगला ते लावतात सगळं. आणि आईंचा असा छोटासा देवार आहे, सगळे देव त्यांनी असे प्रॉपर मांडलेले आहेत. तुम्ही बघू शकता की देव आहेत ते कशा प्रकारे आहेत. भरपूर काही मोठा नाही आहे, छोटासाच आहे देवारा, पण अगदी त्याची मांडणी आहे ती, रांगोळी वगैरे त्यांचं असतं ते एकदम त्यांना नीटनेटकं लागतं. आणि इथे आता दिवे वगैरे लावून झालेत, आता थोडीशी नॉर्मल पूजा आरती वगैरे होणार आणि पिल्लूचं जायवळ आहे ते काढायला घेणार. आणि हा चिकू हा खूप रडत होता, ह्याला बघून ना पिल्लू आमची रडायची, हा रडायला लागला की पिल्लू आमची रडायची, कारण का तो जोरात रडायचा, त्याचा आवाज ऐकून ती पण रडायला लागायची. आणि ऑलमोस्ट जे दिवे आहेत ते आता लावून झालेत. अशा प्रकारे इथे करतात, दिवे लावतात देवासमोर. ते पानाचे म्हणजे खाऊचा जो पान आहे त्याच्यावरती आपले चांदीचे देव असतात ते ठेवले जातात, त्यांची पूजा वगैरे केली जाते, त्यांची आरती केली जाते. आणि अशा प्रकारे जे पूजा करून त्या पिल्लूचं जायवळ आहे ते काढलं जातं. मी पण हे पहिल्यांदा बघत होती, दोघांचे जायवळ झालं तेव्हा मला काही यायला जमलं नव्हतं, त्याच्यामुळे मला एवढी आयडिया नव्हती की कसं करतात. हे मी पहिल्यांदा बघते कसं काय करतात ते. अशा प्रकारे इथे असतं. आणि मला तर हात लावायचा नव्हता, त्याच्यामुळे सगळं काही छोटी जाऊ करत होती माझी दीपा. आणि आता पिल्लूचे केस जाणार, थोड्या टाईमपुरती तिचे केस असणार आहे आणि तिचा नवीन लुक तुम्हाला थोड्या वेळानेच बघायला भेटेल. आणि आता इथे आरती वगैरे पूजा वगैरे चालू आहे.
तर इथे आता पिल्लूचं आमच्या जायवळ काढणार आहे. सो इथे आहे ते आत्याच्या मांडीवरती काढतात, म्हणजे ह्या खानदेशमध्ये. सो तुमच्याकडे कसं करतात ते मला नक्की सांगा. आमच्याकडे कोकणामध्ये मामाच्या मांडीवर काढतात, इथे आत्याच्या मांडीवर काढतात. सो इथे आता माझी जाऊ आहे, छोटी जाऊ दीपा, ती आता त्यांना हळदी कुंकू वगैरे लावेल. जे पिल्लूचे केस कट करायला आले त्यांना पण हळदी बोलते कुंकू वगैरे लावेल, त्यांची आरती करेल. त्यांचे जे कैची आणि ट्रिमर आहे त्यांना पण हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करेल. आणि आता पिल्लूचा जायवळ आहे ते काढणार आहे. आणि कसं असतं, ताईंच्या जे मांडीवर आहे ते आहे ब्लाऊज पीस. सो ब्लाऊज पीसमध्ये त्यांना ते गोळा करून घ्यायचे आहेत केस आणि खोबऱ्याच्या वाटीमध्ये. सो आता दीपा आहे ती पूजा वगैरे करून घेते, म्हणजे आरती नॉर्मली असते, हळदी कुंकू वगैरे लावून ते करून घेते. आणि पिल्लू ऑलमोस्ट आमची क्रँकी झालेली त्या मोमेंटला, पण नशिबाने तिचं आवडतीचं गाणं लागलं आणि ती गप्प बसली. सो आत्ता आमचे पिल्लूचे केस आहेत ती जाणार आहेत आणि तुम्हाला काय आहे तो नवीन लूक बघायला भेटणार आहे. आता मला कधी पिल्लूचे केस बांधायला भेटतील माहीत नाही, पण बरं झालं एका अर्थाने की आता गरमीचा टाईम चालू होणार आहे आणि पिल्लूचे केस नाही आहेत, कारण का तिला गरमी प्रचंड होते. सो आता इथे आहे ते ट्रिमरनी केस कट करतात. काही ठिकाणी वस्त्र असतो त्याच्याने करतात, पण ट्रिमर बरं आहे, कारण का लहान मुलं हल्ले की कट लागण्याचे चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे एक बरं झालं की ट्रिमरनी केस कट करतात. सो आता तुम्हाला आहे ते पुढे पिल्लूचा नवीन लूक बघायला भेटेल. ती अगदी गाणं एन्जॉय करत केस कट करून देते. ती जरा पण ती क्रँकी झाली नाही. एंडिंगला झाली, पण एंडिंगला झाली म्हणजे जेव्हा तिचे केस पूर्ण कापून झाली तेव्हा तिला थोडंसं इचिनेस झाला, केस टोचायला लागले, तेव्हा ती रडली. तर हळूहळू पिल्लूचं आहे तर तुम्हाला न्यू लूक बघायला भेटेल. आणि तिचे ते 2 भाऊ आहेत, शिव आणि चिकू, ते तिला बघत होते की पिल्लू आता टकलू झाली, केस कापली, कशी दिसते, मुलगा दिसते, असं तसं बोलणं चालू होतं आमचं. ते पण खूप एन्जॉय करत होते. आणि तिचा छोटा दादा होता तर तो बोलतो आता तबला वाजवणार, मी ढोलकं वाजवणार. आता पिल्लूला तुमचा एक साईड लुक दिसत असेल की कशी वाटते ती, आणि गप्प बसलेली ती. सो पुढे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तुमच्या पिल्लूचा न्यू लुक कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि आता ऑलमोस्ट कटिंग झालेली आहे तिची. आता तो छोटा भाऊ आहे तर तो बोलतो तुम्हाला पैसे दिलेत ते मला परत द्या. आणि फायनली इथे पिल्लूचं जायवळ झालं आहे आणि तिच्यावरून ओवाळून असे पैसे न्हाव्याला दिले जातात इथे. सो आता आजी आहे ती सगळ्या नातवांना लाड करते आणि अशा प्रकारे आहेत ते दिवे लावले, पूजा वगैरे केल्या. आणि पिल्लू थोडीशी क्रँकी झालेली केस कापल्यानंतर, सो तिला चेंज वगैरे केलं, आंघोळ वगैरे घातली आणि इथे ती आता खेळत आहे. ही पण पिल्लूची आजीच आहे, म्हणजे आजोबांची बहीण, पिल्लूच्या आजोबांची बहीण. सो इथे आता पिल्लू खेळते, तिची आंघोळ वगैरे झाली आहे. आज तिला तिच्या छोट्या आईने रेडी केली आहे, म्हणजे माझी जाऊ ही दीपा, तिने तिला रेडी केली आहे. सो आता ती खेळते मस्तपैकी. थोडीफार क्रँकी झालेली, केस कापल्यानंतर क्रँकी झाली, कारण का ते केस आहे ते तिला टोचत होते, त्याच्यामुळे कापल्यावर झाली. कापल्याच्या आधी ती जरा पण रडली नाही किंवा कापताना ती जरा पण रडली नाही. फक्त नंतर तिला थोडेसे केस चावायला लागले, त्याच्यानंतर ती थोडीशी रडायला लागली. आणि आता आहे ती इथे मस्तपैकी खेळत होती, जरा पण तिचा त्रास नव्हता. फक्त कसं भूक लागली किंवा काय झाली कीच ती क्रँकी व्हायची आणि थोडासा मोठा साऊंड आला की क्रँकी व्हायची. कारण का इथे तिचे टॉईज कमी होते, तिचे फेवरेट टॉईज नव्हते, तिचं वॉकर नव्हतं, म्हणजे तिच्या गोष्टी नव्हत्या, त्याच्यामुळे ती थोडी मध्ये क्रँकी व्हायची. नाहीतर ती अगदी नीट खेळते, तर तुम्ही बघते. आणि ना ती असं पण नाही आहे अननोन पर्सनकडे जात नाही, कोण आलं ना की त्यांच्याकडे ती लगेच जायची. असं नाही की त्यांना मी ओळखत नाही, हे नाही, ते नाही, जाणार ती जायची, अगदी आरामात जायची, जरा रडायची. आणि इथे मी तिला रेडी करते. बाहेर आलो आम्ही. आणि हे जे बेड नाही बोलता येणार, त्याला खॉट बोलतात, दोऱ्याने अशी म्हणलेली असते ती. सो इथे तिला मी रेडी करते, कारण का तिचं जायवळ काढलेलं आणि गावाला खूप भयंकर थंडी आहे. सो तिला सॉक्स वगैरे घातले आणि ती जात होती आता बाईक राईडवर. आणि पिल्लूला ना मी फर्स्ट टाईम बाईकवर बसताना बघितलेली अगदी नीट, कारण का आमच्याकडे ॲक्टिव्ह आहे. सो तिला मी तेव्हा मध्ये बसवते. आणि जी पिल्लूचे जे छोटे पप्पा आहेत तर ती लहान आपली ही होंडा वगैरे असते त्याच्या टाकीवर कसे छोटे मुलं बसतात त्या प्रकारे ती बसलेली आणि फर्स्ट टाईम बसलेली आणि अगदी व्यवस्थित बसलेली. तिला आहे ना फिरायला म्हणजे इतकं आवडतं ना, तर तुम्ही पुढे बघालच ती कशा प्रकारे बसलेली. आणि नंतर तिचे पप्पा आले आणि ती थोडासा 1-2 राऊंड मारून आली. तिला फिरायला खूप आवडतं, तर तुम्ही बघालच ती कशा प्रकारे बसते. म्हणजे मला भीती वाटत होती की बाबा ही नीट बसेल की नाही, कारण का ना तिला सवय आहे खूप हालायची. पण नंतर मला समजले की तिला फिरायचं म्हटलं ना की ती एका ठिकाणी स्तब्ध बसणार. आणि तिचे केस काढल्यामुळे ना ती पण अगदी नीट होती आणि ती बघते कशी दिसते, अगदी गोंडस बाळासारखी. आणि आता पिल्लू आणि पिल्लूचे छोटे पप्पा बाईक राईड करून येतील. आणि इथे पिल्लूचा छोटा भाऊ आहे, तो रडत होता, कारण का तिला ते घेऊन जात होते पण त्याला घेऊन जात नव्हते, त्याच्यामुळे तो थोडा क्रँकी झालेला. पण नंतर त्याला पण थोडंसं फिरवून आणलं, मग तो पण थोडासा नॉर्मल झाला. सो आता पिल्लू आहे ती आमची जाईल, तिच्या तोंडाचे एक्सप्रेशन बघते ती खुश झालेली, कारण का तिला कळलं की मला फिरायला नेणार आहे. बाईक बघता क्षणी ती आता म्हणजे बाईक आणि सायकल बघितली नाही की ती हेच होऊन जाते. तर तुम्ही पुढे बघायलाच ती सायकलवर पण फिरत होती. आणि आता ती बसली आहे आणि हा रडतो आहे, कारण का त्याला नाही फिरवायला नेते, मला छोट्या दीदीला नेत आहेत पण मला फिरायला नाही. ते बघताय कशी बसलेली पद्धतची, म्हणजे लिटरली मला भीती वाटत होती ती बसलेली तेव्हा.
आणि त्याच्यानंतर मग छोट्या दादाला फिरायला घेऊन गेले. मग हिचं परत सुरू झालं की मला फिरायला जायचं आहे. आणि मग नंतर हा पिल्लूचा मोठा दादा म्हणजे शिवदादा, सो त्याच्या सायकलवर तिला बसवलेली, तर ती बघते कशी बसलेली, म्हणजे ना मला जाम हसायला येत होतं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ही तिघंजणं जेव्हा मोठी होतील ना, तेव्हा ही तिघंजणी ह्या गोष्टी बघतील ना, तेव्हा खूप हसतील, खूप एन्जॉय करतील. ह्या ज्या मुवमेंट आहेत ना, त्या कॅप्चर केल्यात ना, त्या मोठ्या झाल्यावर त्या लोकांना ते बघून ना खूप मजा येईल. आणि जेव्हा सायकल बघायची ना पिल्लू, तेव्हा ती म्हणायची की मला राईड हवी सायकलची. आणि इकडे कसं असतं, पुऱ्या एरियामध्ये म्हणजे जवळच्या लोकांना जेवण असतं घरात काय असलं की, आणि 2 टाईमचं जेवण असतं. सो आईने त्याच प्रकारे करून घेतलेलं. आणि आता आई आहेत त्या म्हणजे जात आहेत बाजूला जेवण घेऊन, त्यांना यायला जमत नव्हतं. सो आमच्या आई आहेत त्या जेवण घेऊन तिकडे चालल्या आहेत. प्रत्येक घरामध्ये देतात जेवण असं राहिलेलं. आणि हे आई आमच्या गेलेल्या तीर्थक्षेत्राला, तेव्हा त्यांनी मला हे वाटी, ह्याच्यात गंगाजल आहे, छोटी वाटी आहे, तांबे आणि काशाचं कसलं तरी आहे ते नाव त्याचं आहे. आणि हा तांब्या ही प्लेट आहे. एकदम मस्त होतं, जड होतं, असं पण नाही की हलकं होतं. सो हे आम्हाला घेऊन आलेल्या आई. सो मी हे तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यामध्ये पूजा पण करू शकतो, जेवू पण शकतो. आणि ऑलमोस्ट आता रात्र झालेली आणि पिल्लू इथे खेळते, पिल्लूचा दादा आणि पिल्लू. छोटा दादा गेलेला त्याच्या आजीकडे, कारण का शिवची म्हणजे माझ्या छोट्या जावेची आईंची तब्येत बरी नव्हती, सो ती त्यांना बघायला गेलेली. आणि छोटा चिकू दादा तो पण गेलेला. सो शिवदादा एकटाच होता. सो इथे पिल्लू आहे, ती आमची बॉलने खेळत होती. तर तिची एक्सप्रेशन बघते, बॉल जेव्हा उचलते ना, सो तिचे एक्सप्रेशन एकदम वेगळेच होते. आणि जास्त काय मला शूट करता आलं नाही, जेवढं करता आलं तेवढं मी केलं. सो मला हा जो माझा व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की सांगा. आमच्या पिल्लूचा न्यू लुक आहे तो कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही पण खानदेशमधले असाल, कुठल्या एरियामध्ये म्हणजे कुठल्या स्टेट बोलते, कुठल्या जिल्ह्यामधल्या असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे अशीच सेम विधी करतात का जावळची, ते पण मला नक्की सांगा. मला जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि आता पिल्लू इथे आहे, ती खेळते. आणि आमचा पिल्लूचा नवीन लुक कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. आणि आमच्या आईने थोडीफार ब्लॉगिंग केली, ती पण कशी वाटली ते पण मला